पहिला तर सर्वांना रामकृष्ण रे हो. आज मी आणि दाद्या गाडीवर निघालतो दमाननगर मध्ये कीर्तनाला. कीर्तन होतं मनमत महाराजांचं. पहिला तर रोहित महाराजकडे गेला होता, त्यांना घेतला आणि निघाला पुढे. सभा मंडपामध्ये गेल्यावर तर कीर्तन चालवून फक्त 5 मिनिटात झालते. पहिलं तर असं कडांनी हळूहळू गेलो, महाराजांचं दर्शन घेतलं आणि टाळ घेऊन कीर्तनाला उभारलो. पकवास वाजवला तर आदिनाथ महाराज उभे होते. गर्दीत उभारला आम्ही कसं तर, आणि इकडून आले आपले पीटी मास्तर. आला ते आला आणि जिथे गर्दी तिथेच आला उभा राहिला. नीट उभार म्हणलं नाहीतर पाऊल खेळताना पाडतील आम्हाला. बरोबर 10 वाजता महाराज ज्ञानेश्वर माऊलींचं भजन घेतले. भजन झाल्यावर शेवटच्या चालीला मी उभारलो पकवास वाजवायला. पहिलं तर पकवासला व्यवस्थित कणिक लावलो. तोपर्यंत बघा पीटी मास्तर कसं करते. आई 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 येड बीड लागलं का रे पीटी मास्तर. ते म्हणलं तोपर्यंत माझं वाजवणं बघा. शेवटची चाल झाल्यावर सगळेजण आरतीसाठी उभारले. आरती तर झाली पद्धतशीर. चला गाडी नंबर 15 भाऊन जेवणाच्या ठिकाणी जात आहे, तरी सर्व वारकऱ्यांनी बसून घ्यावे. आम्ही काय जेवला ना, थोड्यावर थांबला टाइमपास करत. तिथं महाराजांना जादूची टोपी घालत होती. मग मला आठवलं, ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ. तिथून आम्ही सगळेजण निघालो चहा प्यायला. महाराजांना म्हणलं चला प्यायला, पण महाराज काय नको म्हणले. मग आम्ही निघालो. बाबा जाताना तर पीटी मास्तर एवढी गाडी फास्ट चालवताना, अरे पडशील की रे बाबा, नाही तिथं व्हायचं आम्हालाच. घरी सांगा लागते मास्तरच्या. थंडीचा काकडात आला शिवाजी महाराज चौकात. पीटी मास्तरले हसते खुद आणि आपण सांगितलं मसाला दूध. ह्यांच्याकडे पहा, हानी घेतले चहा. सगळेजण तर पद्धतशीर पिलाव आणि आलाव घरी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो तेवढं नक्की करा.